महाराष्ट्राचे धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून एफडीएच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलाय ना, तेव्हापासून फूड माफियाचे, भेसळखोरांचे धाबे दणाणलेले आहेत. आणि फक्त ते खाद्यपदार्थांवर किंवा हॉटेल्सवर, मोठ्या मोठ्या ब्रँड्सवरच कारवाई करतायत असं नाहीये, तर त्यांनी आता सेलिब्रिटींना सुद्धा दणका द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस बजावलेली आहे. त्यांनी जी विमल इलायचीच्या नावानं गुटख्याची जाहिरात केली होती ना, त्याला त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये उत्तर द्या आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून ही जाहिरात हटवा असे आदेश त्यांनी या नोटीसमध्ये दिलेले आहेत. या जाहिराती जर नियमानुसार त्यांनी हटवल्या नाही तर त्यांना लाखोंचा दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे. आपण ना भारतामध्ये जर काही झालं ना तर पूर्ण सिस्टमला नावं ठेवतो, संविधानाला नावं ठेवतो. मात्र जर संविधानाच्या चौकटीतच राहून एक अधिकारी जर त्याचं प्रामाणिकपणे काम करत असेल ना, त्याला जे हक्क दिलेले आहेत तो जर गाजवत असेल ना, तर तो काय करू शकतो, तो कोणता बदल घडवून आणू शकतो ना, हे तुकाराम मुंढेंकडे बघून समजतं. संपूर्ण भारताला, आपल्या महाराष्ट्राला अशा अनेक तुकाराम मुंढेंची गरज आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असे एक जरी तुकाराम मुंढे आले ना, तर हा देश, हे सिस्टम कुठल्या कुठे जाईल ना, हे आपण सांगू शकत नाही. तुकाराम मुंढे एका कार्यक्रमामध्ये गेले होते, तेव्हा त्या कार्यक्रमाला झालेली गर्दी, त्यांच्या एंट्रीला वाजलेल्या टाळ्या हे त्यांच्या कामाची पोच पावती आहे. जेव्हा एखादा नेता एखाद्या सभेला जातो किंवा एखाद्या मोर्चाला जातो ना, तेव्हा ती गर्दी जमवण्यासाठी 300 रुपये 500 रुपये दिले जातात आणि तेव्हा तिथे ती गर्दी जाते. मात्र तुमचा जर हेतू प्रामाणिक असेल ना आणि तुम्ही जर तुमचं काम चोखपणे करत असाल ना, तर तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी कशाचीही गरज नसते. लोक आपोआप तुमचं कौतुक करतात, तुमच्या कामाचं श्रेय तुम्हाला देतात. हेच या गर्दीवरून सुद्धा दिसून आलंय.